त्याच्या लग्नाला 50 वर्ष झाली होती. तिला एक मुलगा आणि एक मुलगी होती. अनितासुद्धा नोकरी करत होती. तिच्या मुलांची पण लग्न झाली होती आणि तिचे पती खूप दिवस आजारीच होते आणि त्या आजारपणातच त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी त्यांची नोकरी पण सोडली. तसेच त्या घरातच होत्या. त्यांच्याकडे राहण्यासाठी घर नव्हते. मग त्यांनी नोकरी सोडल्यानंतर जे काही पैसे भेटले त्याचं मुलांना घर बांधून दिलं. आज अनिताच्या घराची घरभरणी होती. डोळे दिपणारी लाईटिंग केली होती. आजूबाजूला फुलांचा सुगंध येत होता. अनिताची नातवंडे येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारात उभी होती. अनिताचा मुलगा आयुष आणि त्याची बायको मोनिका पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात व्यस्त होते. पण अनिताजीचं हे घर आहे ती कुठे होती? अनिता मावशींची मोठी बहीण रंजना मावशीच्या भेटीसाठी चक्क दिल्लीहून आली होती. आयुषने रंजनाला पाहिलं तसा तो शांत उभा राहिला. रंजना मावशी अशी दिल्लीहून येईल याची त्याला अजिबात गॅरंटीच नव्हती. चेहऱ्यावर खोटे स्मितहास्य करून तो मावशीजवळ आला. मावशीच्या पाया पडतच म्हणाला, मावशी तू तर मला धक्काच दिला. मावशी त्याला आशीर्वाद देत म्हणाले, आयुष दिल्लीला राहायला जाऊन मला 3 वर्षे झाली. पण का कोणास ठाऊक 5-6 दिवस झाले मला अनिताची खूप आठवण येऊ लागली. असं वाटलं माझ्या अनिताला इथे येऊन डोळे भरून पाहावे. भावेशला मी म्हटलं काही झाले तरी 2 दिवस माझ्या अनिताकडे जायचेच. त्यात तुझं आमंत्रण आलं म्हणून आम्ही इथे यायचा विचार नक्की केला. भावेश आयुषला मिठी मारत म्हणाला, तुम्हा सगळ्यांना आम्ही खूप मिस करतो. भावेश दादा मला देखील तुम्हा सर्वांची खूप आठवण येते. रंजनाची नजर अनिताला शोधत होती. अनिता कुठेही दिसत नव्हती. तेच मोनिका आली. मावशी आणि तिचं पूर्ण परिवार पाहून तिला धक्का बसला. ती मावशीच्या पाया पडली. भावेश आणि त्याच्या बायकोला प्रतीक्षाला नमस्कार केला. रंजना इकडे तिकडे नजर फिरवत म्हणाली, आयुष अनिता कुठे आहे? आयुषने मोनिकाकडे पाहिले. मावशी तुम्ही सगळे फ्रेश व्हा आणि चहापाणी करून घ्या. मी तुम्हाला आईच्या खोलीवर घेऊन जाते. अनिता इकडे का नाही आली? ती खोलीमध्ये काय करत आहे? तिची तब्येत बरी नाही का? काळजीच्या स्वरात रंजना म्हणाली. नाही तसं काही नाही. सकाळपासून त्याही माझ्यासोबत धावपळ करत होत्या म्हणून आम्हीच दोघांनी त्यांना खोलीमध्ये आराम करायला पाठवले. बरं ठीक आहे, चल मला तिच्याजवळ घेऊन चल. मावशी एक महत्त्वाचं काम आहे, मी लगेच येतो असे बोलत आयुष घाईगडबडीत वरील खोलीच्या दिशेने गेला. मावशी चला आईच्या रूमवर जाऊया. मोनिका, मावशी, भावेश, प्रतीक्षा सगळेजण अनिताच्या खोलीमध्ये गेले. अनिता देवाघरी गेलेल्या नवऱ्याच्या फोटोकडे पाहून रडत होती. कित्येक वर्षाने आपल्या लहान बहिणीला पाहून रंजना प्रचंड खुश झाली. थरथरत्या आवाजात तिने अनिताला आवाज दिला, अनिता. आपल्या मोठ्या बहिणीचा आवाज ऐकून अनिता लगेच मागे वळाली. क्षणातच आणि तिचे डोळे भरून आल्याने कंठ दाटून आला. ताई. रंजना पुढे सरसावली. आई आपल्या लहान बाळाला जशी मिठी मारते अगदी तशीच रंजनाने अनिताला मिठीत घेतले. रंजना अनिताची पप्पी घेऊ लागली. डोक्यावरून हात फिरवू लागली. दोघींचा अश्रूंचा बांध फुटला. ते दृश्य पाहून भावेश आणि प्रतीक्षाच्या डोळ्यात पाणी आले. बाळा अनिता कशी आहेस ग? अनिताचे डोळे पुसत रंजनाने विचारले. ताई मी बरी आहे, तू कशी आहे? अनिता आणि रंजनाने मोनिकाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. अनिता असे थांबून थांबून बोबडे बोलत आहे हे बघून तिला वाईट वाटले. रंजना अनिताच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, तुला काय झाले? व्यवस्थित बोलता येत नाही? अशी का बोलत आहेस? हे ऐकून अनिता गप्प बसली. पुन्हा तिच्या डोळ्यात पाणी आले. रंजनाने तिच्या डोळ्यातील पाणी पुसले आणि म्हणाली, बरं असू दे, बस इथे आपण गप्पा मारूया. लगेच आयुष आला आणि म्हणाला, मावशी तुम्ही सगळे लांबचा प्रवास करून आला आहात तर थोडं फ्रेश व्हा. आत्ता पाहुणे गेल्यावर आपल्याला भरपूर वेळ आहे, आपण निवांत गप्पा मारूया. त्याने अनिताकडे पाहिले आणि म्हणाला, बरोबर ना आई? अनिताने फक्त मान हलवली. रंजना, भावेश, प्रतीक्षा सर्वजण प्रवास करून थकले होते. तिघे फ्रेश होण्यासाठी गेले.
इकडे अनिताच्या डोळ्यातून फक्त आणि फक्त अश्रू बाहेर येत होते. तिला प्रचंड भरून आले होते. अनिताला बघून तिच्या जीवात जीव आला. तिच्या तोंडातून काही शब्द फुटत नव्हते, पण आज कितीतरी वर्षांनी रंजना भेटायला आल्यामुळे ती मनोमन सुखावली होती. सर्व पाहुणे गेले होते. आता त्यांना निवांत वेळ भेटला होता. रंजना डोळे भरून अनिताला पाहत होती. सतत तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती. आयुष इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होता. आयुष बोलू लागला, मावशी तुम्ही सगळे आलात, मला खूपच छान वाटलं. किती वर्षानंतर मी तुम्हाला बघतो आहे. अनिता फक्त बोलणं ऐकत होती. भावेश बोलू लागला, हो आयुष, आम्हालाही इकडे कधी येतो असं झालं होतं. लॉकडाऊनमध्ये काका गेले आणि आम्हाला तेव्हा यायला जमलं नाही. खूप वाईट वाटलं. असं अचानक काकांचं जाणं फारच वाईट वाटलं. आईसुद्धा प्रचंड रडली. अनिता मावशीची तिला सतत आठवण येत होती, पण काय करणार, आम्हाला यायला जमलं नाही. यावर्षी मात्र आई माझ्या पाठीस लागली. काहीही झालं तरी अनिता मावशीच्या घरीच्या वास्तुशांतीला जायचं हे तिने बजावून सांगितलं. त्यानिमित्ताने मावशीची भेट होईल आणि तुम्हा सर्वांची भेट होईल. मी देखील रजा काढली आणि आलो. आयुषचे वडील म्हणजेच अनिताचे पती राजेंद्र कोरोनामध्ये गेले. राजेंद्रच्या आठवणीने अनिताचे डोळे भरून आले. तिने पदर डोळ्याला लावला. रंजना तिच्या बाजूलाच होती. तिने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिचे सांत्वन करू लागली. अनिता, रडू नकोस. जे झालं ते खरंच वाईट झालं. असे व्हायला नको होते. पण आता तू स्वतःला सावर. गरिबीतून आपण वर आलो. इतकं सारं वैभव तू आणि राजेंद्रने निर्माण केलं. अनिता फक्त रडत होती आणि त्यात बहिणीचा सहवास लाभल्यामुळे आज तर हुंदके थांबत नव्हते. रंजनाने अनिताचा हातात हात घेतला आणि म्हणाली, अनिता सावर स्वतःला. तिने स्वतःच्या पदराने अनिताचे डोळे पुसले. कसंबसं अनिताने स्वतःला सावरलं. मावशी पुढे बोलू लागली, आयुष खूपच छान घर आहे. आज डोळ्यांचे पारणे फिटले बघ. आयुष आणि मोनिका एकमेकांकडे फक्त पाहत होते. प्रतीक्षा, तुला सांगते, आधीचे दिवस आम्ही खूपच गरिबीत काढले बघ. कधी कधी जेवायला 2 घास नसायचे. आई वडिलांकडे गरिबी आणि नवऱ्याकडेही गरिबी. आणि आता सोन्याचे दिवस आले तर आमच्या दोघींच्याही नवऱ्याने साथ सोडली. एक ना एक दिवस सर्वांना जायचे आहे. मी तर हे सारे वैभव डोळ्यात साठवून जाणार आहे. आता मात्र डोळे मिटले तरी काही हरकत नाही बघ. भावेश जरा रागातच म्हणाला, आई तू हे काय बोलत आहेस? डोळे मिटले म्हणजे काय? आम्हाला तू हवी आहेस. पुन्हा अजिबात असं बोलू नकोस. भावेशच्या बोलण्याला दुजोरा देत प्रतीक्षा म्हणाली, हो ना आई, तुम्ही ना खरंच काहीही बोलता. कशाला असं वाईट विचार करता? तुम्हाला काही होणार नाही. 100 वर्ष तुम्हाला पार करायचे आहेत आणि तुमची 100वी आपण थाटामाटात साजरी करायची आहे बरं का. हे ऐकून रंजना स्वतःचा चष्मा सावरत म्हणाली, बरं यमराज मला घ्यायला आला तर मी त्याला तुमचं प्लॅनिंग सांगेन. त्याला बोलेन माझ्या मुलाने आणि सुनेने 100चे प्लॅनिंग केले आहे. ते झालं की मग ये बाबा, 100 पार होईल तेव्हाच येईन तुझ्यासोबत. सर्वजण हसू लागले. भावेश, मी फक्त गंमत केली रे. इतका मनाला काय लावून घेतोस? भावेश, अशी गंमत पुन्हा करू नको आई. रंजना म्हणाली, बरं अशी गंमत पुन्हा नाही. रंजना म्हणाली, अनिता बोल गा काहीतरी. अनिता बोलण्याचा प्रयत्न करू लागली. ताई, मला खूप बोलावे वाटते. मोनिकाने आईस्क्रीम आणली होती. सर्वांना आईस्क्रीम देत म्हणाली, आता 12 वाजले आहेत, आपण झोपूया. सर्व दमले आहेत. आणि मावशी, तुम्ही तर आमच्यापेक्षा जास्त दमले आहात. घड्याळाकडे पाहिले तर खरंच 12 वाजत आले होते. मोनिका, खरं तर मी खूप थकले आहे, पण अनिताला आणि तुम्हाला पाहून माझा थकवा क्षणात गायब झाला. अनिताच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली रंजना मावशी. 75ला पोचल्या तरी ठणठणीत होत्या. अनिता मात्र रंजनापेक्षा लहान असून जरा जास्तच अशक्त होती. रंजना मावशी उठली आणि म्हणाली, मी आज माझ्या बहिणीच्या रूममध्ये झोपणार आहे. आम्हा बहिणींना कोणीही डिस्टर्ब करायचं नाही. आयुष म्हणाला, मावशी मी तुला वेगळी खोली देतो, त्यात निवांत झोप. अजिबात नाही, मला अनिताकडे झोपायचं आहे. आम्ही बहिणी किती वर्षानंतर भेटलो आहोत. आज रात्रभर आम्ही खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. अनिताला बरे वाटले. तीसुद्धा खूप खुश झाली. आज आपल्यासोबत ताई झोपणार या विचाराने तिला खूप आनंद झाला. भावेश म्हणाला, बरं मावशी झोप तू आईसोबत.
सर्वजण झोपायला निघून गेले. प्रतीक्षा आणि भावेश वेगळ्या खोलीत झोपले. प्रतीक्षा भावेशला म्हणाली, भावेश, मला वेगळंच काहीतरी वाटतंय. म्हणजे नक्की काय वाटत आहे? प्रतीक्षा म्हणाली, भावेश, मला मोनिका आणि आयुष या दोघांचं वागणं जरा वेगळंच वाटतंय, असं काहीतरी गुपित असल्यासारखं. भावेश, अगं प्रतीक्षा, तसं काही नाही. हल्ली तू सिरियल जास्त पाहू लागली आहेस म्हणून असे बोलत आहेस. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी तुला काही ना काही संशय येतो बघ. प्रतीक्षा म्हणाली, मी खरंच सांगत आहे. दोघांच्या वागण्यात काहीतरी वेगळेपण वाटतंय. भावेश म्हणाला, काही वेगळेपण नाही, सर्व व्यवस्थित आहे. मावशीचं किती छान घर आहे, छान पूजा झाली, किती पाहुणे आले होते. अजून काय हवं आहे? प्रतीक्षाला आता पुढे काय बोलावं हे कळत नव्हतं. प्रतीक्षाच्या मनात अनेक प्रश्न घोळत होते. दिवसभराच्या थकव्यामुळे तिचा डोळा लागला होता. अनिता, तू जा, मी आलेच, असे रंजना म्हणाली आणि अनिता आपल्या रूममध्ये निघून गेली. इथे रंजनाने आयुषला थांबवलं. विचार करू लागला, मावशीला नक्की काय विचारायचे आहे? कशासाठी तिने मला थांबवले आहे? रंजनाने काळजीच्या स्वरात त्याला विचारले, आयुष, अनिताला काय झाले आहे? ती बोलताना अडखळते, मध्ये मध्ये काही शब्दही नीट बोलत नाही. आयुष म्हणाला, मावशी, मी तुला सांगणारच होतो. आईला अचानक हा त्रास सुरू झाला होता आहे. हातपाय देखील ठणकतात, मध्येच बोबडं बोलते. डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे. डॉक्टर म्हणाले काही लोकांना असा त्रास वयामानानुसार होतो. हे सर्व ऐकून तिला प्रचंड दुःख झाले. तिचे मन कासावीस झाले. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या बहिणीला हा त्रास व्हावा हे ऐकून तिला रडू आले. आयुष म्हणाला, मावशी, काळजी करू नकोस, आई बरी होईल. तू आता झोप, तू थकली असशील. रंजना जड पावलांनी अनिताच्या खोलीमध्ये गेली. पहाटे तर अनिता रंजनाची वाट बघत होती. रंजनाला पाहिले तसे ती घाईघाईने रंजनाजवळ आली. तेव्हा ती रंजनाला म्हणाली, ताई, मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. ती जरा अडखळतच म्हणाली. अनिताच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. रंजनाला जाणवलं तिला नक्की महत्त्वाचे बोलायचे आहे. अनिता, तू बोल, मी तुझ्याशी गप्पा मारायला एवढ्या लांबून इकडे आली आहे. तुझी खूप आठवण येत होती. कुठेच मन लागत नव्हतं. सतत तुझाच विचार येत होता. अनिताने खोलीच्या बाहेर कोणीही नाही याची खात्री केली आणि अनिताने खोलीचा दरवाजा लावून घेतला. अनिता बोलू लागली. तोच मोनिकाने दरवाजा वाजवला. अनिता खूपच घाबरली. तेव्हा रंजना म्हणाली, अनिता, काय झालं एवढं घाबरायला? असे म्हणत रंजनाने दरवाजा उघडला. मोनिका येत बोलली, चांगल्या गप्पा रंगल्या आहेत वाटतं. सॉरी मावशी, आईच्या गोळ्या द्यायच्या राहिल्या म्हणून आले. मोनिकाने हातात आणलेल्या गोळ्या सासूला दिल्या. अनिताने गोळ्या खाण्यास नकार दिला आणि म्हणाली, मला गोळ्या नको आहेत. तेव्हा मोनिका मावशीकडे पाहत म्हणाली, मावशी, तुम्ही बघितलंत ना, आईच्या तब्येतीसाठी खटाटोप चालू आहे, तरी देखील औषध नकोच म्हणतात. आता तुम्हीच त्यांना समजावून सांगा. रंजना रागातच अनिताला म्हणाली, अनिता, गोळ्या खाऊन घे, नाही तर मी तुझ्याशी अजिबात बोलणार नाही. ताई बोलणार नाही म्हणून अनिताने इच्छा नसताना देखील गोळ्या खाल्ल्या आणि मोनिका म्हणाली, आता तुमच्या चालू द्या गप्पा, मी जाते. असे म्हणत मोनिका निघून गेली. अनिता बोलण्यासाठी आतुर झाली होती. खूप काही साचलं होतं तिच्या मनात. तिला सगळं सांगून टाकायचं होतं. मोनिका गेली तसं लगेच अनिताने रंजनाचा हात पकडला आणि बोलू लागली, ताई, तुझ्याशी खूप बोलायचं आहे. प्रत्येक वाक्य बोलताना जरा ती अडखळतच होती. रंजना लक्षपूर्वक ऐकू लागली. तेव्हा अनिता म्हणाली, ताई, मला आयुष आणि मोनिकाविषयी बोलायचं आहे. काय बोलायचं आहे? अनिता, बोल ना, काय बोलायचं आहे? तेव्हा अनिता म्हणाली, ताई, मला सकाळी ह्या दोघांनी खोलीमध्ये बंद करून घेतले होते आणि ती रडू लागली. हे ऐकताच रंजनाच्या पायाखालची जमीन सरकली आणि तिची तळपायाची आग मस्तकात गेली. पण त्याने असे का केले? अनिता काय बोलणार यासाठी ती आतुर झाली होती. अनिताच्या डोळ्यावर झोप आली. अगदी तिला गुंगी आली होती आणि ती बसल्या बसल्याच झोपू लागली. रंजनाला हे ऐकून प्रचंड धक्का बसला. तिने ठरवलं उद्या आयुषला जाब विचारायचा. रंजना रात्रभर या खुशीवरून त्या खुशीवर करत होती. तिला काही झोप लागलीच नाही. मनात सतत विचार येत होते, का असे केले आयुषने? सकाळ झाली. कोणीतरी दरवाजा वाजवला. रंजनाला वाटलं मोनिका आणि आयुष असेल. ती पटकन उठली आणि जरा नाराजीतच दरवाजा उघडला. रंजनाच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. बघते तर प्रतीक्षा होती. प्रतीक्षा, तू?
प्रतीक्षा बोलते, हो आई, मी आत येऊ का? हो ये ना. प्रतीक्षा म्हणते, आई मला तुमच्याशी फार महत्त्वाचं बोलायचं आहे. रंजना म्हणाली, बोल अश्विनी, काय बोलायचं आहे? आई, मी आधीच माफी मागते. रंजना म्हणाली, माफी कशासाठी? मी जे बोलणार आहे ते कदाचित तुम्हाला वाईट वाटेल किंवा तुम्हाला माझा रागही येईल, पण मला बोलावं लागेल. रंजना म्हणाली, हे बघ प्रतीक्षा, मी तुला तुझ्या लग्नाच्या दिवशी सांगितलं होतं, मनात कोणत्याही शंका कुशंका नको. सासू सून असलो तरी आपल्या नात्यात पारदर्शकता महत्त्वाची आहे. प्रतीक्षा, आई म्हणून तर मी तुमच्याशी बोलायला आले आहे. ती पुढे बोलू लागली, आई कालपासून मी बघते आहे, मला आयुष आणि मोनिका विषयी काहीतरी सांगायचे आहे. खरं तर मला दोघांचं वागणं जरा विचित्रच वाटत आहे. ते खरं आहे हे मला रात्री समजले, म्हणूनच ते सांगायला मी आले. प्रतीक्षा हळू आवाजात बोलू लागली, आई रात्री मी पाणी पिण्यासाठी उठले तेव्हा तुमच्या खोलीच्या बाहेर आले, पाहते तर मोनिका तुमच्या बेडरूमला कान लावून ऐकत होती. हे ऐकून रंजनाला धक्का बसला. रंजना रागानेच बोलू लागली, काय? ते आमचं बोलणं लपून ऐकत होती? पण का? प्रतीक्षा म्हणाली, तेच तर मला आल्यापासून आयुष आणि मोनिका या दोघांचं वागणं योग्य वाटत नाही. काहीतरी लपवल्यासारखं करत आहेत. आणि तर मला आल्यापासून म्हणते आहे तुला काहीतरी सांगायचं आहे, आणि झोपण्यापूर्वी तिने मला सांगितलं की आयुषने तिला खोलीमध्ये बंद केले होते. प्रतीक्षा आवाज वाढवत म्हणाली, हे देवा, अनिता मावशीला रूममध्ये बंद केले होते? रंजनाच्या डोळ्यात अश्रूंची धार लागली. प्रतीक्षा रंजनाच्या दिशेने सरसावली. तिने रंजनाचे डोळे पुसत म्हणाले, आई हे असं कमजोर होऊन कसं चालणार? आपल्याला मार्ग काढावा लागणार. रंजना शून्यात नजर लावून बसली होती. खरं तर हा मोठा धक्का होता. आपण बहिणीला भेटायला आलो होतो, सुखाचे 4 क्षण एकमेकींसोबत घालवता येतील म्हणून, पण हे सर्व प्रकार ऐकून डोकं सुन्न झालं होतं आणि रागही आला होता. आयुषला जाऊन विचारते, माझ्या बहिणीचे हे हाल चालवले आहेत, असे म्हणत बाहेरच्या दिशेने पाऊल ठेवले. प्रतीक्षा रंजनाला थांबवत म्हणाली, आई तुम्ही थांबा प्लीज, असे काही वागू नका. असे पटकन जाऊन विचारणे योग्य नाही. आधी तुम्ही अनिता मावशीसोबत सविस्तरपणे बोला, त्या काय बोलतात ते पाहू आणि पुढे काय करायचं ते विचार करूयात. तू बरोबर बोलत आहेस प्रतीक्षा, आधी मी अनिताला विचारते आणि मग काय करायचे ते बघू. तेवढ्यात आयुष बोलला, मावशी झाली का झोप? रंजनाला तर आयुषचा प्रचंड राग आला होता. त्याच्याशी बोलण्याची तिला इच्छासुद्धा नव्हती, तरी पण आता उगाच बोलायचं म्हणून ती रागाने म्हणाली, हो झाली झोप, आई अजून झोपली आहे. असे बोलत त्याने अनिताला उठवायला गेला. त्याने अनिताला हलवले तशी ती उठली. आयुषला पाहिले आणि तिचे तोंडच पडले. काय आई, किती झोपायचे? उठवलं म्हणून रागवलीस का? प्रतीक्षा आणि रंजना आता त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवू लागल्या होत्या. अनिताला उठवलं म्हणून ती नाराज नव्हती, तर आयुषवर आधीपासूनच नाराज होती असे वाटत होते. अरे वा, सर्व तिथे आहेत, चला नाश्ता तयार आहे, आपण सर्वजण नाश्ता करूयात, असे मोनिका म्हणाली. त्यावर प्रतीक्षा प्रसन्न चेहऱ्याने आत येत म्हणाली, हो आम्ही आमचं आवरून लगेच येतो. मोनिका डायनिंग टेबलवर अनेक पदार्थ ठेवले होते. मोनिकाने स्वयंपाकवाल्या ताईंकडून बरेच पदार्थ केले होते. चमचमीत ताट, चमचे, ग्लास सर्व पद्धतशीर मानले होते. प्रतीक्षा, भावेश, रंजना आणि अनिता सर्वजण आले. मोनिका सर्वांना वाढत होती. तेच अनिताचा धक्का लागून पाण्याचा ग्लास खाली पडला. सर्व पाणी टेबलवर आणि फरशीवर पडले. मोनिकाला प्रचंड राग आला. ती रागाने म्हणाली, 1000 वेळा सांगितलं आहे तुम्हाला पाण्याचा ग्लास लांब ठेवत जा म्हणून. तेच ती भानावर आली. सर्वजण आपल्याकडे पाहत आहेत हे लक्षात येताच तिने सूर बदलला. खरं तर ती अनितालाच चिडून बोलत होती, पण स्वयंपाकीन बाईला आवाज देत म्हणाली, 1000 वेळा सांगितले आहे तुम्हाला पाण्याचा ग्लास दूर ठेवत जा म्हणून, पण तरी तुम्ही ऐकत नाही. तुम्हाला माहीत आहे ना, आईच्या हाताचा धक्का लागून हातातून वस्तू पडतात. हा प्रसंग पाहून सर्वांनाच मावशीसाठी वाईट वाटले. नाश्ता झाला. सगळे गप्पा मारत बसले होते. मोनिका आणि आयुषला आवाज दिला. आयुष गेला. इथे रंजनाने अनिताकडे विषय काढला. रंजना, रात्री तू काय सांगत होतीस? आयुषने तुला खोलीत बंद केले म्हणून. हे ऐकून आणि अनिताच्या डोळ्यातून बरोबर अश्रू वाहू लागले. अनिता म्हणाली, ताई मी माझे दुःख कधीच तुला सांगितले नाही, कारण तुला वाईट वाटेल, पण आता मात्र मला सहन होत नाही.
वयोमानानुसार मला त्रास सुरू झाला आहे. माझे शरीर मला साथ देत नाही. हातपाय तर थरथरतात. माझ्या पत्नीनंतर सर्वात जवळ कोणी होतं तर माझा मुलगा आयुष. पण त्याला आता मी नको आहे. त्याला मी जड झाले आहे. तो मला म्हणाला आहे तो माझ्याकडे लक्ष देऊ शकत नाही. काय असं म्हणाला तो? ताई, तो असंच म्हणाला. अनिता पुढे बोलू लागली. मी मान्य केले, त्याला माझ्यासाठी वेळ नाही. पण त्याचे वागणे पहिल्यासारखे राहिले नाही. माझ्याशी नेहमी रागाने बोलतो, नेहमी उलट बोलतो. माणसांसमोर चांगला वागतो आणि पाठीमागे रागराग करतो. मी नेहमीच त्याचा चांगला विचार केला. त्याच्या सुखात माझे सुख शोधले. मोनिकाला नोकरीला जाता यावे म्हणून मी राजीनामा दिला. पण आयुष्यभर फक्त त्यांच्या आणि त्यांच्या संसाराच्या सुखासाठी झटले. पण मला त्या बदल्यात अशी वागणूक मिळेल असे कधीच वाटले नव्हते. आणि अनिता रडू लागली. कानात कोणीतरी गरम तेल ओतत आहे असेच काहीसे रंजनाला आज झाले. प्रतीक्षा आणि भावेश दोघेही सर्व ऐकून शॉक झाले होते. अनिता पुढे बोलू लागली. त्या दिवशी घरभरणी होती. मी फार खुश होते. सर्व पाहुण्यांनी घर भरलं होतं. आयुषच्या कंपनीतले देखील लोक आले होते. तसेच त्याचे साहेब देखील आले होते. मी प्रसाद वाटत होते. प्रसाद देताना साहेबांच्या शर्टावर प्रसाद सांडला हे आयुषने पाहिले. तेव्हा त्याला प्रचंड माझा राग आला. त्याने मला उठवून बाजूला बसवले. मी काही मुद्दाम केले नव्हते. नंतर मी सर्व पाहुण्यांशी गप्पा मारू लागले. पण हल्ली बोलताना मी अडखळते. कधी कधी बोबडे बोलते म्हणून तेही आवडत नाही. त्या दिवशी मी बोलताना चुकले तर सरळ त्याने मला रूममध्ये बंद केले. कारण त्याचा अपमान झाला होता. आयुष असं वागेल असं वाटलं देखील नव्हतं. ताई, मी काय नाही केलं त्याच्यासाठी. त्याच्या संगोपनात मी कसलीच कसर सोडली नाही. त्याला संस्कार देण्यात मी मागे पुढे पाहिले नाही. लहानपणी तो चुकला तर त्याला योग्य वळणावर आणले. तो चुकला म्हणून मी त्याला कधीच रूममध्ये बंद केले नाही. उलट त्याच्यासोबत व्यवस्थित तटस्थपणे उभी राहिले. त्याला आधार दिला. मुलीला खूप प्रेम असते म्हणे. आज वर्ष झाली ज्योती मला भेटायला देखील आली नाही. तिलाही माझ्यासाठी वेळ नाही. तिला खूप काम असतात सांगते. मी फोन केला तर फोन उचलत नाही. मी रोज तिच्या फोनची वाट बघते. ताई, मला आयुष ज्योतीच्या वागण्याचा प्रचंड राग आला आहे. या संपत्तीचा काय उपयोग? पोटची मुलं जर अशी वागत असतील तर म्हाताऱ्या आईवडिलांनी जायचे कुठे? ताई, मी खूप प्रामाणिकपणाने जगले. आयुषच्या वडिलांनी मला कधीच दुखावले नाही. पण आयुष आणि ज्योती दोघेही असे वागले. असं वाटतं मी निपुत्रिक राहिले असते तर बरं झालं असतं. काय करायचं असे? आई पण जिथे फक्त भेटायला केली जाते. आपलीच पोरं आपल्याला वाळीत टाकतात. परक असल्याची वागणूक दिली जाते. आपण आपल्याच मुलांसाठी ओझं होऊन जातो. ताई, मला या वयात काय हवं आहे? फक्त प्रेमाचे 2 शब्द. पण ताई, हे देखील मिळत नाहीत मला इथे. रोज नव्याने मरत आहे. असं जगण्यापेक्षा एकदाचं मरण आलं तर बरं होईल. अनिता, असं अभद्र बोलू नकोस. तुझी ताई अजून जिवंत आहे. थांब, त्याला चांगलाच धडा शिकवते. रंजना अनिताच्या तोंडावर हात ठेवत म्हणाली. इतका वेळ शांतपणे सर्वांचे बोलणे ऐकणारी स्वयंपाकीन ताई आली आणि म्हणाली. रंजना मावशी, अनिता मावशी 100% खरं बोलत आहे. आयुष दादा आणि मोनिका ताई फार वाईट वागणूक देतात. मला खूप वाईट वाटतं. पण मी काही म्हणाले तर म्हणतात तू तुझं काम कर. आमच्या घरात काय चाललं आहे त्याच्याशी तुझा संबंध नाही. नाही तर तुला कामावरून काढून टाकणार. मी काल आयुषदादांचं बोलणं पण ऐकलं. ते अनिता मावशीला ते वृद्धाश्रमात पाठवणार आहेत. तुम्ही खरंच मावशीला इथून घेऊन जा, नाही तर त्यांचे खूप हाल होतील. हे ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. आयुष आणि मोनिका आले. रंजना म्हणाली, आयुष, काही दिवसांकरिता मी अनिताला माझ्यासोबत घेऊन जाते. तिला थोडं बरं वाटेल. उद्याच आम्ही निघतो. रंजनाच्या बोलण्यात ते गूढ होते. प्रतीक्षा आणि भावेशला ते समजले. आयुषने आणि मोनिकाने नकार दिला. नंतर मात्र दोघेही तयार झाले. असे आयुषला माहीत होतं. आई काय झालं तरी घरातलं काय चालू आहे हे मावशीला कळू देणार नाही. आईच्या ह्याच वृत्तीचा जणू त्याने गैरफायदा घेतला होता. आई घरातील इज्जत घरातच ठेवत आली आहे म्हणून तो आईचा पावले अपमान करत होता. आणि ते बघून मोनिकाही तशीच वागत होती. दुसऱ्या दिवशी अनिता, रंजना सगळेच निघाले. अनिताने स्वतः घर भरलेल्या डोळ्यांनी पाहिलं. असंख्य आठवणी सोबत घेऊन ती गाडीत बसली. आयुष आणि मोनिकाला अजिबात पाहिले नाही.
मोनिका आणि आयुषने सुटकेचा श्वास सोडला. आता काही दिवस तरी अनिताच्या जबाबदारीतून मुक्त झाले होते. जशी गाडी नजरेआड झाली तशी मोनिकाने आयुषला म्हणाली, आईला वृद्धाश्रमात पाठवायचे आहे. तेथील साहेबांना सांग, त्या दिल्लीहून आल्यावर येतील. आयुषने लगेच फोन लावून सांगितले. अनिताला घेऊन खरं तर दिल्लीला न जाता तो तिच्या गावच्या घरी गेला. काहीतरी महत्त्वाचे काम करायचे होते. त्या कामात भावेश आणि प्रतीक्षा मदत करणार होते. 15 दिवस झाले. आयुषने मावशीला फोन लावला आणि म्हणाला, मावशी, आईला कधी पाठवते आहे घरी? तेव्हा रंजना मावशी म्हणाली, हो, लवकरच पाठवेन. ठीक आहे, मला जरा काम आहे मावशी, मी नंतर फोन करतो. आयुषने वृद्धाश्रमात फोन लावून आई थोड्याच दिवसात येईल असे सांगितले. अनितावर जीवापाड प्रेम करणारी बहीण असं सहज कसं निघून गेली? तिने राग गेला होता का आणखी काही कारण होते? आयुषचा वाढदिवस होता. त्याच्या अनेक मित्रमैत्रिणींनी शुभेच्छा दिल्या होत्या. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. कुरिअरने पत्र आले होते. अनिताचे पत्र होते. प्रिया आयुष, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी दिल्लीला गेलेच नाही. मी ताईसोबत गेली आहे. तुला एक गिफ्ट द्यायचे आहे. मी एक नोटीस पाठवली आहे, तेवढी वाच. श्रीमती अनिता यांचे घर आणि सर्व प्रॉपर्टी वृद्धाश्रमाला दान करण्यात येत आहे. त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. मी असा निर्णय घेतलेला तुला आवडला नसेलच. तुला काय वाटलं? मी मावशीला काही सांगणार नाही. तुझा असा कठोर वागणं, तू जसं माझ्याशी वागला ते सर्व काही मी सांगितलं आहे. झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणतात ना, ते बरोबर आहे. पण आपल्या गळ्यापर्यंत पाणी आलं आणि नाका तोंडात जायला लागलं की माणूस हातपाय मारतोच. तू खूप दुखावलं आहेस मला. एक वेळ मोनिकाच्या वागणे विसरू शकते, पण तुझ्या वागणे अजिबात नाही. तू तर माझा पोटचा गोळा होतास ना. तू काय करतो? व्यापार उलट वडिलांच्या कमाईवर फक्त मजा मस्ती करत राहिलास. आयुष, आई म्हणून मी माझी सारी कर्तव्ये पार पाडली, पण तू माझ्याशी साधा माणुसकीने देखील वागला नाहीस. या काळात मला तुझ्या आधाराची खूप गरज होती आणि तूच मला वृद्धाश्रमात पाठवायला निघालास. ओझं झालं होतं का रे तुझ्या डोक्यावर? तू लहान होतास तेव्हा म्हणायचं, आई बाबा मोठेपणी मी तुम्हा दोघांना सांभाळणार. तेव्हा आमचे मन भरून यायची. तुझा खूप आधार वाटायचा. ही अपेक्षा म्हाताऱ्या आईवडिलांना मुलाकडून करणं चुकीचं आहे का? बरं, हे चुकीचे असेल तर मग म्हाताऱ्या आईवडिलांनी जायचं कुठे? आयुष्यभर मेहनत करून थकलेल्या जीवांनी आधार शोधायचा कुठे? वृद्धाश्रमात का? खूप सोपा उपाय निवडलास मला दूर करायचा. तुझ्या मनाला काहीच वाटले नाही का? दुधातून माशी काढावी, अगदी तसंच तू मला तुझ्या आयुष्यातून बाजूला काढायला निघालास. माझ्यासाठी तुझ्याकडे 5 मिनिटेही वेळ नव्हता. माझा आत्मसन्मान वेळोवेळी पायदळी तुडवलास. आयुष, तुला सांगायचं राहून गेलं. तुझ्या वडिलांनी शेवटचा श्वास चालू असताना माझ्याकडून वचन मागितले होते. माझ्यानंतर तुझी प्रॉपर्टी शेवटपर्यंत तुझीच राहिली पाहिजे. मी त्यांना वचन दिले होते, पण मला वाईट वाटत होते. मी तुझ्यावर आत्मविश्वास दाखवला. जेव्हा प्रॉपर्टीच्या कागदावर मी सही द्यायला नाकारलं तेव्हा तुझं वागणं अचानक बदललं. तुझे वडील बरोबरच होते. माझ्यापेक्षा 4 पावसाळ्यात जास्त पाहिले होते त्यांनी. या जगाचा अनुभव होता. माणसं ओळखायला त्यांना चांगलं जमायचं. आईपणाची मायेची पट्टी डोळ्यावर घट्ट बांधली होती ना मी. तुझ्या प्रेमापोटी आंधळी झाले होते. ती पट्टी तू तुझ्या वागण्याने दूर केलीस. याच दिवशी तुझं माझ्याशी नातं जोडलं होतं. आज मी हे नातं तोडते आहे. मुक्त करते आहे तुला या ओझ्यातून. आयुष, आता तू माझा मुलगा नाही. तुझा मार्ग मोकळा आहे. लवकरात लवकर माझं घर खाली कर. तुझीच नसलेली आई. आयुष डोक्याला हात लावून पटकन खाली बसला. आई असे काही करेल त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं. डोक्याला हात लावून बसलेल्या आयुषला पाहून लगबगीने मोनिका आली. तिने हातातील पत्र घेतलं आणि सारं काही वाचलं. डोक्याला हात लावून बसली. काही महिन्याने अनिताच्या घराच्या बाहेर एक बोर्ड लावला होता. तो म्हणजे अनिता वृद्धाश्रम. आश्रमाच्या समोर बाकड्यावर बसून अनिता आणि रंजना दोघे आश्रमातील अशा मजबूत नात्यांना पाहत होत्या, ज्यांची विण आधाराच्या, प्रेमाच्या, मायेच्या बंधनाने गुंफली होती. ते नातं रक्ताचं नव्हतं, पण तरीही अनितासाठी ते सर्व झाले होते. कारण ते नातं स्वार्थाने नव्हे तर प्रेमाने, मायेने गुंफले होते. अनिता शेकडो वृद्धांची आधार झाली होती. पोटच्या पोरांसोबत नात्याची विण जरी सैल झाली
असली तरी तिने असे अनेक नातं घट्ट जोडले होते जे तिची साथ कधीच सोडणार नव्हते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, अनिताताईंनी घेतलेला डिसिजन तुम्हाला आवडला का? आणि त्यावर तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.